नमस्कार। आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप भन्नाट असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप पैशांची बचत या ठिकाणी करणार आहोत आणि जी आपली अवघड कामे आहेत ती सोपी कशी करता येईल ते देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर आपली पहिली टिप्स अशी आहे, किचनमध्ये जे स्विच बोर्ड असतात, बऱ्याचदा आपण किचनमध्ये स्वयंपाक करताना फोडणी देतो त्यावेळी तेलकट चिकट डागामुळे हे जे बोर्ड असतात ते लवकर खराब होतात आणि असे तेलकट चिकट डाग त्यावरती तयार होतात। परंतु आज आपण हे रबर असतं, खोड रबर जे सर्वांकडेच असतं, त्या रबराच्या साहाय्याने हे स्विच बोर्ड साफ करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर हे स्विच बोर्ड साफ होतात। बघू शकतात आपल्याला जे रबर आहे ते फक्त स्विच बोर्डवरती थोडंसं घासायचं आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी ऑइल किंवा पाणी किंवा अदर कुठलंही सोल्युशन या ठिकाणी यूज करायचं नाही आहे। फक्त एका रबराने तुम्हाला हा स्विच बोर्ड साफ करता येईल। बघू शकतात तुम्ही जर या पद्धतीने जर तुमचा स्विच बोर्ड साफ केला तर नक्कीच तुमचे काम अगदी सोपे या ठिकाणी होणार आहे आणि यापासून कुठलीही करंट किंवा शॉक देखील लागणार नाही। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे, बऱ्याचदा आपण अशा गोळ्यांचे जे पॅकेट असतो ते गोळ्या खाऊन झालं की फेकून देतो। आता बऱ्याचदा लोकांकडे मेडिसिन तर आणतातच, परंतु या मेडिसिनच्या उरलेल्या ह्या पॅकेटचा कसा उपयोग करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। बघू शकतात आपण ज्या कातर असतो त्या यूज करतो आणि नेहमीच्या वापरामुळे या ज्या कातर आहे त्यांना जी धार असते ती कमी होते आणि धार कमी झाली की आपण कातर फेकून देतो। परंतु या ठिकाणी ही कातर फेकून न देता आपण याला अगदी नव्यासारखं पुन्हा कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर हे जे जुने जे मेडिसिनचे पॅकेट्स आहे आपल्याला ते या कात्रीच्या साहाय्याने कट्स करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्हाला जितके छोटे छोटे कट्स याचे करता येईल तितकं तुम्ही करून घ्यायचं आहे। जितके छोटे तुकडे तुम्हाला या कात्रीने करता येईल तेवढे तुकडे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचे आहे। या मेडिसिनचे पॅकेटचे जे जो पेपर असतो त्या पेपरमुळे ते कट करायला गेलं की कात्रेला एक प्रकारची धार तयार होते आणि बघू शकतात आपली जी कातर आहे ती अगदी नव्यासारखे चालायला सुरुवात होते। नक्की ट्राय करा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे, पेनसाठी आता बऱ्याचदा आपल्याकडे लहान मुले असतात आणि लहान मुलं म्हटलं की त्यांच्याकडे पेन गेला की ते भिंतीवरती, दरवाजावरती किंवा अदर कुठल्या फर्निचरवरती असे पेनाचे डाग करतात। परंतु हे डाग आपण कितीही धुतले किंवा पुसले तरी ते निघत नाहीत, कारण ते खूप पॅक चिपकलेले असतात। परंतु या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने हे डाग आपण घालवणार आहोत। तर आपल्याला लागणार आहे कोलगेट। तुम्ही व्हाईट किंवा रेड कुठल्याही प्रकारचं कोलगेट या ठिकाणी वापरू शकतात। बघू शकतात आपण थोडंसं कोलगेट यावरती लावून घेतलेलं आहे आणि बघता क्षणी हे पूर्ण डाग या ठिकाणी नष्ट झालेले आहे। तुम्हाला तर माहीतच आहे पेनाचे डाग कसे असतात, निघत देखील नाही। कपड्यावर देखील हे पेनाचे डाग असेल तर तुम्ही कोलगेटच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे डाग एकदम इझी काढू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। बघू शकतात किती सोप्या पद्धतीने आपण हे डाग काढले आहे आणि साध्या कपड्याने तुम्हाला हे पुसून घ्यायचं आहे। फर्निचर जर असेल त्याला आपण पाणी लावू शकत नाही, त्यामुळे ही ट्रिक तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची होणार आहे। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे, आता बऱ्याचदा पावसामुळे माशा मच्छर घरात यायला सुरुवात होते, परंतु हे न येण्यासाठी आपण या ठिकाणी एक उपाय घेऊन आलेलो आहोत। बघू शकता तिथे एक चमचा मी व्हाईट व्हिनेगर असतं ते घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एक चमचा यामध्ये टाकणार आहोत सोडा। आता मी सोडा आणि व्हाईट व्हिनेगर एका पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहे आणि आता जे हे पाणी तयार झालं आहे ते आपण फरशी पुसण्यासाठी हे पाण्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत। यामध्ये आपण जे व्हिनेगर आणि सोडा टाकलेला आहे त्यामुळे या माशांना हा वास सहन होत नाही आणि ते माशा किंवा मच्छर जे आहे ते घरामध्ये दिसणार देखील नाही। नक्की तुम्ही याचा यूज करून बघा, तुमच्या घरातील माशा आणि मच्छर जाण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण तो घरच्या घरी करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर आणि कमेंट्स नक्की करा।